एसबी न्यूज चॅनल प्रस्तुत आजच्या ठळक घडामोडी। उसाची ट्रॉली अंगावर पडून चौघांचा मृत्यू, घारी येथील घटना, चौघे जखमी, चालकावर गुन्हा दाखल। सन्मान निधीपासून 25,000 शेतकरी वंचित, जिल्ह्यातील स्थिती, 12,000 अर्जांचा निर्णय घ्यायला तालुका कृषी अधिकाऱ्यांना मिळेना वेळ। सोलापूर येथे विजापूर नाक्यावरील बॅरिकेड्सना दुचाकी धडकून निवृत्त कृषी पर्यवेक्षकाचा मृत्यू। आईशी किरकोळ वाद झाल्याने रागाच्या भरात मुलीची गळफास घेऊन आत्महत्या, बीबी दारफळ येथील घटना। गुजरातच्या किनाऱ्यावर 3,300 किलो अंमली पदार्थ जप्त, नौदल, एनसीबी व एटीएसची कारवाई, 5 विदेशी अटकेत। कुत्रा चावलेल्या गरोदर महिलेला गर्भपाताचे इंजेक्शन, दहिफळ आरोग्य केंद्रातील भोंगळ कारभार, 2 वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा समाप्त, धाराशिव येथील घटना। 10 वर्ष शिक्षा आणि 7 लाखाच्या दंडाची अट अखेर रद्द, हिट अँड रन कायदा केंद्र सरकारने कलम 106(2) मधील तरतूद केली रद्द। ग्रीनफील्डसाठी जमीन न देण्यावर शेतकरी ठाम, चपळगाव व मैंदर्गी येथे बाधित शेतकरी व भूसंपादन अधिकाऱ्यांची बैठक निष्फळ। आमदार प्रणिती शिंदे यांनी सरकारला घेरले, सोलापूरच्या विविध प्रश्नांवर अधिवेशनात उठविला आवाज। पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी महापालिकेत झाली टास्क फोर्सची बैठक। सोलापुरात धावणार 100 ई बसेस, 12 शहरात पीएमई बस सेवा योजनेला मंजुरी। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एसबी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।